यस्य स्वयं स्वभावाप्ति भावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किंससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनकोत्र वै। सगळे अर्थ समजून म्हणायचं तर ते भाववासना चांगली होती। सांग 14 श्लोकाचा अर्थ काय? यत्र भावः जसं दोन नील जाणार नाही का? छान जाऊ शकतो। समस्येचा अर्थ सगळे म्हणताना आपण सांगा 5व्या श्लोकाचा काय अर्थ? ऋषिकजमनातंकं दीर्घकालोपलालितं म्हणजे काय? इंद्रियज कसं असतं? इंद्रियज अनातंक पीडारहित असतं। दीर्घकाळपर्यंत भोगलं जातं ते। कोणाचं सुख सांगतायत? नाके नाकौकसां सौख्यम स्वर्गातील स्वर्गीयांचं सुख स्वर्गातील स्वर्गीयांप्रमाणेच असतं। कसं असतं? 3 विशेषणं सांगितली। कुठली कुठली? पहिली इंद्रियांपासून उत्पन्न होणारं असतं, अनातंक म्हणजे पीडेने रहित असतं आणि दीर्घ काळापर्यंत ते भोगू शकतात। कशासाठी सांगितलं? तुम्हाला लालूच दाखवायला का? देवगतीला जावा तुम्हाला असं मिळणार आहे म्हणजे तुम्हाला असं लोभ देतायत का? मग त्याला पुढचा श्लोक आहे ते त्याचं उत्तर आहे। म्हणजे तुम्हाला जरी हे सगळं असं आहे समजतंय वाटतंय तरी सुद्धा वासना मात्रमेव ते कसं आहे हो? वासना मात्र आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही भुलू नका। जो भुलतो त्याला 7वा श्लोक सांगितला काय? तुम्ही जर भुललात तर तुमचं ज्ञान मोहाने झाकलं जाणार आणि तुम्हाला कधीच स्वभाव समजणार नाही। मग तुम्ही उन्मत्ताप्रमाणे फिरत राहणार, स्वतःपासून दूर जाणार। मग त्या मोहाचे भेद सांगितले 2 कुठले? कषाय आणि नो कषाय किंवा काय म्हणायचं? दर्शन मोह आणि चारित्र मोह। तर दर्शन मोहाने मिथ्या दृष्टी असणारा जीव नियमाने दुःखाला प्राप्त होतो। नियमाने त्याला मी कोण आहे याचा भावभासन त्या उदयामध्ये कधीच होऊ शकणार नाही। म्हणजे आता कर्मांचा दोष नाही आहे, माझे परिणाम आहेत ते मिथ्यात्व रूप माझे परिणाम असताना मला स्वभावाची प्राप्ती होणार नाही। कारण काय होतंय? मिथ्यात्वाचे योग्य परिणाम म्हणजे काय करतोय? परालाच मी मानतोय ना, त्यामुळं तिथं भलेही सगळं तत्व समजलं तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपाने बाहेर असतो। काहीतरी विपरीतता असते, काहीतरी भूल असते तत्वाची।
त्यामुळे त्याला स्वभाव प्राप्त होणार नाही. म्हणून सांगतायत त्या मोहाला जिंकायचं तर आपल्या परिणामांना, आपल्या स्वभावाला जिंका, तर तो मोह सहज परास्त होऊन जातो. इंद्रियातून सुख मानतो, विषयातून सुख मानतो, इंद्रियातून ज्ञान मानतो आणि विषयातून सुख मानतो, हेच मिथ्यात्व आहे. म्हणून सांगतायत तेवढी बुद्धी फिरवा. जोपर्यंत तिथं ती बुद्धी आहे आपली तोपर्यंत पराच्याच मध्ये अडकून राहणार. म्हणून स्वभावाची प्राप्ती होणार नाही. अनंत काळ गेला तरी सुद्धा मी जीव आहे हे त्याला कळणार नाही. कितीही उग्र तपश्चरण करू दे, मुनी दीक्षा घेऊ देत, त्या मोक्षाच्या जवळ जाईल म्हणून सांगितलं तरी सुद्धा कुठं द्रव्यलिंगी मुनी होऊन जेवढं जाऊ शकतो तेवढं सगळं करेल, उग्र उग्र तप करेल, काय जे तुम्ही करू शकणार नाही त्याला तेवढं सगळं करण्याची शक्ती मिळेल, पण तरी सुद्धा हे बाहेरचं लक्षण नाही सम्यक दर्शनाचं. म्हणून सांगतायत मोह त्याचा संपला हे बाहेरून सांगता येत नाही. खूप चांगले उपवास करतोय, 2-3 उपवास खडखडीत सलग करतोय, कोण हो? सम्यक दृष्टीच करणार, मिथ्या दृष्टी करतो का? लक्षणच नाही ते, हे सांगायचं. सम्यक दृष्टी असू दे, मिथ्या दृष्टी असू दे, तुमच्या उपवासावरून त्याचं आयडेंटिफिकेशन होणार नाही. म्हणून म्हणतात की ठीक आहे तप करा, नाही असं म्हणलेलं नाही आहे, पण त्याच्यावरून याचं प्रामाण्य नाही. तर इथं कषायांचं आपण भेद बघितले होते. कुठले कुठले 4 भेद आहेत? क्रोध, मान, माया, लोभ आणि अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेत. उत्कृष्ट कषाय आणि जगन्य कषाय कसे असतात, कषायांचे भेद उत्कृष्ट आणि जगन्य. जसं की अनंतानुबंधी कशी असते हो? छान असते. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. तर हे 4 कषाय. ह्याच्यामध्ये क्रोध कसा असतो, मान कसा असतो, माया आणि लोभ ह्याच्यासाठी उदाहरण द्यायला लागेल. म्हणजे आपल्याला थोडंसं परिचय येण्यासाठी की तुम्ही कुठल्या कषायामध्ये क्रोध करताना, मान करताना कशा प्रकारचे तुमचे परिणाम असतात, कंपॅरिझन करून सांगतायत. जसं की अनंतानुबंधी जनित क्रोधी जीव, त्याचे परिणाम कसे असतात सांगितलं. शिलारेखा, तर दगडावरची रेष, शिलाभेद लिहिलंय त्यांनी. शिलारेखा म्हणा, शिलाभेद म्हणा चालते. म्हणजे एवढं कठोर असतात परिणाम त्याचे, इतकी कठोर क्रोध असतो जेणेकरून ते कधी मिटणार नाही लवकर. अशा प्रकारचे परिणाम अनंत संसाराला कारण असतात हा क्रोध. म्हणून अनंतानुबंधी जनित असताना त्याच्या परिणामात कुठलेही भेद असू देत, कुठलाही कषाय असू देत, त्याची तीव्रता अधिक असते. त्यामुळंच ते म्हणलं गेलं अनंत संसाराला बांधणारं असतं. दिसतंय का नाही? तर इकडे या, ह्यांच्याजवळ आहे की इकडे या, पुढे साईडला या भैयाच्या. तर हे अनंतानुबंधी क्रोध सांगितला. नंतर अप्रत्याख्यानावरण क्रोध कसा असतो, काय लिहायचं इथे? नाही नाही, लगे पाण्याकडे चाललाय तुम्ही. मी आपलं अप्रत्याख्यानावर विचारते तुम्हाला. अप्रत्याख्यानावरणी भेद पृथ्वी रेखा म्हणजे जमिनीवरची रेषा कशी असते, ह्याच्यापेक्षा कमी शक्ती आहे त्याच्यामध्ये. दगडावर एकदा मारली तर त्याचं वरण अनेक काळपर्यंत जाणार नाही, पण जमिनीवरची रेख जरासं मृदू आहे म्हणा, थोडंसं कठोरता कमी आहे त्याच्यामध्ये या अपेक्षेने. त्यामुळं त्याला पृथ्वी रेखा म्हणा, जमिनीवरची रेखा म्हणा, मातीवरची नाही, पृथ्वीवरची रेखा ही पुढे येणार ती कमी येणार. म्हणजे आता समजून घ्या, हे अनंतानुबंधीची शक्ती आणि अप्रत्याख्यानावरणाची शक्ती सांगतायत. कशी असते त्या कषायांची शक्ती कमी कमी आहे पुढं. पुढं प्रत्याख्यानावरण सांगितलं धुली रेखा म्हणजे काय, माती अजून कमी झाली शक्ती. म्हणजे धूळ नुसती हल्ली तरी सुद्धा ती रेखा नष्ट होऊन जाईल.
आणि संज्वलन म्हणजे तर माहिती आहे, जलरेखा, पाण्यावरची रेख. सगळ्यात सोपं सांगायला लागलंय. पहिले 3 कोण सांगायचे? हा, जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही सांगायला लागलाय. कुठलं कुठलं आहे तुमच्याकडे ते सांगा आता. म्हणजे सांगायचंय की याच्यापेक्षा याच्यात शक्ती कमी, याच्यापेक्षा याच्यात शक्ती कमी आहे, याच्यापेक्षा अजून पुढं कमी झाली, पण तरी सुद्धा तो क्रोध आहे. मग हा क्रोध कुठं संपला हो? हा क्रोध कुठं संपला? क्रोध कुठं संपला विचारते मी. कुठं संपतो? नाही, क्रोध कुठं संपतो? 10व्याच्या पुढं. म्हणजे आता 9व्यामध्ये 10व्यामध्ये फक्त सूक्ष्म लोभ राहिलाय, क्रोध तर 9व्यामध्ये संपला, उदय पण त्याचा. त्यामुळे सांगितलं. सांगा आता त्याच्या पुढं कसली रेखा असणार? जलरेखाच्या पुढं कसली असणार? क्रोधच नाही तर रेखा कसली? आता कशाला रेखात अडकायला लागलाय? कोण रेखा हो? म्हणजे सांगायचं की त्या जिथपर्यंत कशाय आहे तिथपर्यंत कंपॅरिझन सांगतोय आपण, त्याच्या पुढं तर कशाय राहिले नाहीत. तर हे सांगितलं क्रोधाच्या बाबतीमध्ये. एखादा जीव क्रोधी असताना त्याला त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरून सुद्धा समजेल तुम्हाला की तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे. पण समजून घ्या, असं नाही आहे की क्रोधी जीव अनंतानुबंधी जनित असताना हाणामारीच करेल, काहीतरी चाकू मारेल, असलं नाही. भलेही इथं दिसतोय मंद कशात बसलाय, काही करत नाही आहे, एकदम भद्र परिणामी दिसतोय तुम्हाला, तरी सुद्धा पृथ्वी काय त्या शिलारेखा समान कशाय चालू आहेत अंतरंगामध्ये. म्हणून असं समजून घेऊ नका की ले बाबा ते मवाळ असेल कोण इथं, नाही तिकडचं बघू नका तोपर्यंत इकडं. म्हणजे हा असं नाही की तीव्र क्रोधी दिसेल तुम्हाला, खूप मंद कशाही दिसेल, खूप हेच सांगितलं होतं उदाहरण मागं कोणाचं, येशू ख्रिस्त. साल त्याच्या शरीरावरचं कातडं जरी सोलून काढलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये मीठ भरलं तरी सुद्धा ते कंसू करणार नाहीत, कोणाच्या विषयी वैर करणार नाहीत, क्रोध करणार नाहीत असं दिसेल. फॉर एक्झाम्पल भगतसिंग, सम्यक दृष्टी तेव्हा मिथ्या दृष्टी. हां, घाबरत आहे का काय म्हणायला? येशू ख्रिस्त किती इथं ठोकले होते खिळे माहिती का? मग दाखवा बघू शांत राहून खिळे ठोकल्यावर. अनंतानुबंधी म्हणताय तुम्ही त्यांना. म्हणजे असलं काही लक्षण बाहेर नाही, अनंत संसार चालूच आहे अजून परिणामामध्ये, जेव्हा अजून सम्यक दर्शन नाही. भलेही तिथं बहिरंगामध्ये त्या महात्मा गांधींवर पण किती उपसर्ग झाले हो, त्या ह्यांनी केले इंग्रजांनी, किती सत्याग्रह केला त्यांनी, काय 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 कामं केली. म्हणजे बाहेरच्या कुठल्या लक्षणातून तुम्हाला सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी समजत नाही, फक्त ती कशाय अशी आहे की अनंत अनुबंधी आहे, म्हणजे अनंत संसाराला बांधणारी आहे, एवढं समजून घ्या. त्याच्यापेक्षा कमी झाला हा सम्यक दृष्टी जीव. हा कुठल्या गुणस्थानात आहे प्रज्वल? कुठल्या गुणस्थानात आहे हा जीव? अनंतानुबंधीवाला जीव कुठल्या गुणस्थानामध्ये? पहिल्या गुणस्थानात ठेवा, वर नेऊ नका त्याला, सम्यक दृष्टी करू नका. हा, पहिल्या गुणस्थानावरती जीव आहे हा. लगेच विचलितता. अप्रत्याख्यानावरण जीव कुठे आहे? कसं सांगायचं? अनंतानुबंधी हे अप्रत्याख्यानावरणवाला जीव कुठे आहे? 1 ते 4 पहिल्या गुणस्थानात आहेत की नाही? अप्रत्याख्यानावरण कशा आहे? सगळे पहिल्या गुणस्थानात. त्यामुळे तर तुम्हाला दिसेल की तो कधी कधी मंद झालाय वगैरे, पण तरी सुद्धा मिथ्यात्व आहेच त्याच्याजवळ. म्हणजे 4 कशाय आहेत मुख्यतः तिथं मिथ्यात्व नाही म्हणते हो, मिथ्यात्व गुणस्थानामध्ये हे सगळे कशाय असू शकतात, कारण 16 कशाय आहेत त्याच्याजवळ. त्यामुळे 1 ते 4 म्हणलं या गुणस्थाना, या कशायांना. पुढं प्रत्याख्यानावर सांगा 1 ते 5 गुणस्थान. संज्वलन काय 6व्या गुणस्थानापासून चालू होत आहे. पहिल्या गुणस्थानात संज्वलन कशा नाही आहेत? मग पहिल्या गुणस्थानापासून कुठं पर्यंत संज्वलन कशा आहे का?
पुढं निष्कर्ष काय झाला जीव? 12 पर्यंत ना, 12 पर्यंत. 10व्या गुणस्थानापर्यंत. लोभ आहे ना 10व्या गुणस्थानाचं नाव काय? सूक्ष्म लोभ. त्यामुळे 10व्या गुणस्थानापर्यंत अजून ते संज्वलन कषाय आहे. दिसतंय का बोर्डवरचं सगळ्यांना? म्हणजे कशावरून काही सांगता येत नाही असं समजून. तेच की हा तसं काय. आणि इवन असं पण दिसणार नाही की तुम्हाला बहिरंगात खूप तो नॉर्मल जगतोय, खूप शांत जगतोय म्हणून त्याच्याजवळ अनंतानुबंधी नाही आहे असं पण नाही सांगता येणार. कुठलंही बाहेरून आयडेंटिफिकेशन नाही, चारित्र्यावरून सम्यक्त्वाचा निर्णय करता येत नाही. आता मुनी आहे तिथं लाता मारतात म्हणून सांगितलं. ते ज्यांचे शिष्य असतात, काय प्रज्वल माहिती नसलं तर घाबरायसाठी तुला त्याच्यामध्ये जर दोष असतील आणि तुझी संलेखना चालू असेल, जर ते दोष तू ओकून टाकत नाही आहेस ना, लाता मारतील, बुक्क्या मारतील, पण ते दोष बाहेर काढण्यासाठी. सांग कुठल्या कशा आहेत? मुनी मुनी ते जे तुला मारतायत, लाता मारतायत, शिव्या देत आहेत, समजा शिव्या नाही देतील पण असं ताडण करतायत. कुठल्या गुणस्थानात आहे तो? कुठल्या कशा आहेत? संज्वलन कषाय. घाबरतोय का काय? इथंच आहे तिथंच. किती उग्र तुम्हाला दिसेल त्यांचं चारित्र्य, पण तरी सुद्धा ज्ञानातून सेफ आहेत ना. श्रद्धा ज्ञान त्यांचं उत्कृष्ट आहे. बहिरंगात सगळ्या परिग्रहाचा त्याग आहे, तर अनुशासन आहे. ते थोडी तुझ्याबद्दल वैर आहे, क्रोध आहे, उलट तुझ्यातला सगळा दोष नष्ट करायचा त्यांना, म्हणून ते असं पवित्रा घेतात. कदाचित कधी कुठले मुनी एखाद्या प्रायश्चित्त मुनींना फार कठोर कठोर दंड देतात. जसं की एका मुनींना असं दिलं की 7 संघांमध्ये जायचं आणि तुमचे दोष सांगून यायचं आहे. तिथं राहायचं, तिथल्या मुनींना गुरूंना दोष सांगायचे तुमचे, आणि मग ते सगळं झाल्यावर त्यांच्याकडनं प्रायश्चित्त घ्यायचं आणि मग यायचं इथं. सांग किती किती लज्जास्पद गोष्ट असणार त्यांच्यासाठी. म्हणजे मी काहीतरी चूक केली, मला तुम्हाला सांगायचं माय गुरु असताना समोर, तिथंच मी हिचकिचाट असते. इथून जाऊन मी दुसऱ्या अनोळखी कुणाच्या तरी संघात जायचं आणि तिथं जाऊन मी सांगायचं बाबांनो मी एवढं पाप केलंय म्हणून. किती भयंकर प्रायश्चित्त असतं ते तर. आणि एके ठिकाणी नाही, 7 संघांमध्ये. म्हणजे तोपर्यंत सगळं ते विरघळून गेलेलं असतं. म्हणजे ते पुन्हा आता कधी भविष्यामध्ये असलं पाप करू नये ह्याच्यासाठी अशी शिक्षा असते. म्हणजे कुठल्याही रीतीने शेवटी त्यांना उपस्थापित करायचे भाव असतात, वैराचे भाव नसतात. त्यामुळे ते संज्वलनामध्येच असतात. चला पुढं. क्रोध सांगितला. मान कसा असतो? मानची शक्ती कशी असते हे सांगायचंय. मान कशा आहे? 4 ठिकाणी आहे. म्हणजे मुनींना क्रोध असतो हे सिद्ध आहे. इथं पण सांग, उदय येतो, कर्मांचा उदय आहे, असं नाही की तिथं क्रोध करायला पाहिजे. उदय असतो, तो निघून जातो, निर्जरा पण होऊ शकते. म्हणूनच म्हणलं की जसं त्या जलावर रेग मारली तर किती काळ राहणार आहे, पुढं गेला की मागची बुजून जाते, इतकी त्याच्यामध्ये हीन शक्ती असते. तसंच आता मान कशाय पण आहे सगळ्यांना. मानची शक्ती कशी असते? अनंतानुबंधी जनित मान शैल समान, म्हणजे दगडासारखं, म्हणजे कठोर असणार तसा अहंकार त्याचा. काय झालं तरी सुद्धा झुकेगा नाही. म्हणजे असं इतकं की वाकडं होणार नाही, तो पत्थर वाकणार नाही, अशी त्याचा मान कशा आहे अनंतानुबंधी जनितवाला. त्याच्यापेक्षा ह्याची शक्ती कमी, त्यामुळे सांगितलं अस्थि. अस्थि म्हणजे हाड. दगडापेक्षा हाड मऊ असतं, माहिती आहे का? तोडून बघा. दगड तोडताय का हाड तोडताय बघा. पडलं तर दगडावर हाड तुटते, दगड तुटत नाही. ते हनुमानाचं दगड तुटलं की त्यामुळे त्याचे हाड म्हणजे इकडचे होते का शैल. वज्र ऋषभ नाराज त्यालाच म्हणतात की मग. तर अस्थिप्रमाणे त्यांचं मान कशा आहे ह्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तीव्रता कमी असते. हे सांगितलं अस्थि. पुढं प्रत्याख्यानावरण जनित म्हणजे कोण आहे हो? कोण आहे जीव हा? दारू. कोण आहे हा जीव प्रत्याख्यानावरण जनित मध्ये? दारू. दारू. थांबा हो, दारू. मला तो जीव सांगा कोण आहे असं विचारते मी. हा ना, पण कोण आहे? कुठल्या गुणस्थानात आहे? कोण आहे तो? व्रती आहे, श्रावक आहे, किंवा
त्यागी आहे वस्त्रधारी कोणी पण असेल तर त्या जीवाचे परिणाम त्यांच्या जर मान कशाचा उदय असेल तर ते कसे असणार तर या दोघांपेक्षा सुद्धा अजून त्याच्यामध्ये शक्ती कमी असते म्हणून सांगितलं त्यांचं काष्ठ दारू म्हणा लाकूड दारू म्हणजे लाकूड असतं भैया माहीत नसलं तर दारू म्हणून बघू नकोस लगेच अस्थि काष्ठ म्हणजे या हाडापेक्षा लाकडाची शक्ती कमी असते कळलं का तुम्हाला तुमचं हाड इतकं कठीण आहे इतकं टणक आहे ना लाकडाने मारलं तर तुटणार नसतं हाड काय भैया म्हणजे या लाकूड तुटेल हाड तुटत नाही एकदा मारून बघायचं तर ह्या अस्थिपेक्षा म्हणजे प्रत्याख्यानावरणजनित कषायांमध्ये त्या मान कषायाची तीव्रता अजून कमी झाली आणि आता इथं सांगितलं वेत लिहिलंय का त्यांनी वेत म्हणा नाही तर लता म्हणा आता काय लता म्हणजे वेल वेल म्हणायचं असेल त्यांनी आता हिंदीतनं केलंय का काय माहित नाही वेल करा ग वेत वेत लिहिलंय वेल लता म्हणा वेल म्हणा म्हणजे त्या वेलीमध्ये किती शक्ती हो सगळीकडे मूर्ती येते त्यामुळे त्याच्यामध्ये ताठपणा नाही आहे तसा जसा ताठपणा ह्या सगळ्यांमध्ये दिसतो तसा संज्वलनमध्ये नाही म्हणजे असं एक एक जीवांचं परीक्षण करायचं आपल्यात नाही आहेत ना जे चांगले गुण ते इतरांमधून आपल्याला दिसतात तर ग्रहण करायचं असं दिसलं मला अनेकांमध्ये की जर त्यांना कोणी हिणवलं त्यांना कोणी वाईट बोललं तरी अशी प्रसन्नता नष्ट होत नाही आहो त्यांच्यातून किती चांगला गुण आहे आपल्याला लगेच आपण हर्ट होतो लगेच आपण कशाई होतो लगेच त्यांच्याशी वैर मौन पण असं नाही अनेकांची अशी पाहिली मी परिणती की ते काही म्हणू देत अशी एक त्यांच्यामध्ये आनंदाची धारा तशीच्या तशी असते ही शक्ती असते ज्ञानाची कोणाचे मी 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 काय करतो हे बघायचं आहे आपल्याला मला कोणी म्हटलं निंदा केली तर माझे परिणाम कसे होतात सांगा बदलले जातात म्हणजे आपण किती मानी आहे हे सांगायचं आहे मला पण तो मान कशा आहे कधी कोणाचं चांगलं करणारा नाही जर मोक्ष मार्गस्थ व्हायचं असेल तर मान कशा आहे सोडावा लागतो म्हणून सांगितलं धर्मामध्ये प्रवेश करायचा तर तुम्हाला झुकावंच लागतं ज्याच्यामध्ये नम्रता आहे विनय आहे तीच मोक्षाची पहिली पायरी म्हणून सांगितलं त्यामुळे जिथं मानस कशा आहे तिथं ज्ञान नाही पुढं माया कशा आहे कशा असतो बास की जड म्हणजे काय म्हणायचं बांबूचे जड म्हणजे मुळ्या नाही हो बांबूची जड म्हणजे आता मुळ्या त्याच्या मुळ्या कशा असतात म्हणे म्हणजे मी बघून माहित नाही आहे पण अशा असतील बरं का आता हे बांबू आहे ना वर तर याच्या मुळ्या अशा किचकट कारण तुम्हाला वर स्ट्रेट राहायचं आहे ना तर तिथं तेवढा आतमध्ये गुंता खाली पकडलेला असतो तर त्याची ग्रीप असते जितकं उंच जायचं तितकं खाली बघा त्या नारळाच्या खाली कसे असतात म्हणजे इतक्या दूरपर्यंत पसरणार किंवा खाली खोलपर्यंत आणि ते त्या जमिनीला पकडण्यासाठी तेवढ्या गटचं रूपाने त्यामुळं हे जे जाळ आहे म्हणा ते जे वक्रपणा आहे म्हणा तो कसा आहे बांबूच्या जडप्रमाणे म्हणजे हा मायाचार करणारा अनंतानुबंधी जनित जीव असेल तर त्याची इतकी माया म्हणजे मायाचार कसा असतो इतका क्लिष्ट असतो असं म्हणायचं म्हणजे त्याच्यामध्ये सरळता नाही इतकी वक्रता आहे इतकी कपट आहे इतकं घट्ट पकडायचं म्हणून सांगायचं नाही आहे त्यांनी त्या आकाराचा प्रकार सांगतायत असं समजून घ्या जे जास्त गुंडाळ्या आहेत असं आहे ना तर ती लवकर सरळ होत नाही बरोबर त्याला म्हणायचं मायाचार कसा अनंतानुबंधीजनित मायाचार असा आहे म्हणजे पुढच्या उदाहरणावरनं समजेल तुम्हाला अप्रत्याख्यानावरणजनित मायाचार कशा आहे कसा असतो मेंढीचे शिंग कसे असतात तो बघायला पाहिजे जर असं करून असं पुढं गेलेले असतात हे कसे आहेत लईच गुंतागुंता असा झालेला असे जड आहे आणि हे कसे आहेत मेंढीचे शिंग एकदा वक्र होऊन थोडंसं पुढं गेलेले असतात म्हणजे थोडीशी वक्रता कमी झाली पण तरी आहेच म्हणजे मनातले ते
त्या ज्ञानातले ते कशाय ते भाव तसे आहेत हे सांगायचे. कुटिलता थोडक्यात. पुढं प्रत्याख्यानावर रणजनित मान कशाय गोमूत्र समान. कसं आहे आता हे तर असं आणि असं ना, असं 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 असतं का, असं 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 असतं ना, बघायला पाहिजे. असं असतं का कोणाला माहिती. त्या गाईच्या मागं कधी गेलोच नाही. नागमोडीच आहे माझे बरोबर आहे. हा असं काढू का, बरं चला उलट यस काढलं होतं मी फक्त. तर गोमूत्रा समान त्याची तशी वक्रता आहे हे सांगायचंय. कमी अजून क्लिष्टता त्यातलं गुंता कमी झालाय अजून हे सांगायचं. म्हणजे ह्याचे परिणाम तुम्हाला समजणार नाहीत. काय मायाचार करेल तो जीव, इतकं शार्पनेस आहे त्याच्या मायाचारामध्ये. तेवढंच त्याचं फळ पण कठोर आहे. अप्रत्याख्यानावर रणजनित जीवाची मायाचार कसा आहे, थोडाफार वक्रता दिसते त्याच्यामध्ये. इथं तर अजून सरळ झालं पण जरासं अजून आहेच. आता हा जीव कसा असणार, परवा सांगितलं होतं पंडितांनी, खुरपा फक्त असा असं असतं ना, खुरपा म्हणजे आहे मायाचाराचं तिथं पण परिणाम किंवा तशा प्रकारचं उदय आहे. फक्त त्याची अजून थोडी शक्ती कमी झाली पुढं पुढं. तर हा सांगितला मायाचार. चित्रबित्र काढू नका म्हणजे गुंतावून बसायचं डोक्यात. काय काढलंय काय नाही समजायचं नाही. आता लोभ कशाय सांगतायत. कसा असतो लोभ, कशाय अनंतानुबंधी जनित लोभ कशाय तीव्र आहे. त्यासाठी रंगाची उपमा दिली आहे त्यांनी. कसा रंग असतो म्हणजे प्रत्येका ठिकाणी शक्ती दाखवली आहे बरं का, तशी असती म्हणून. त्याला असं म्हणू नका की बांबूच्या जडमध्ये मायाचार असतो, असं नाही आहे. त्याचा हा आकार घेतलाय, ही शक्ती घेतली आहे, ही काय म्हणायचं आता, ही पण त्या शक्तीच म्हणायची असं म्हणा. आता इथं रंग दाखवत आहेत. लोभाचं परिणती दाखवण्यासाठी, त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी रंग कसा असतो तीव्र आणि गाढता म्हणतो त्याची आपण. ते झालं अनंतानुबंधी जनित लोभ. तर त्यांनी आता इथं नाव असं दिलंय, त्याचं काय आहे ते गुगल करा. किरमिंची रंग, डार्क रेड सांगितलेत त्यांनी. आता काय मला पण माहित नाही कसलं आहे, पण असं नाव आहे त्याचं किरमिची. म्हणजे डार्कनेस जास्त आहे एवढं सांगायचं त्याच्यामध्ये. म्हणजे जो आता अनंतानुबंधी जनित लोभ कशाही जीव असतो त्याची तीव्रता अधिक आहे, गाढता जास्त आहे. त्याच्यानंतर अप्रत्याख्यानावर रणजनित जीव आहे तर चक्रमल म्हणे. आता हे पण नाव माहित नाही आपल्याला काय आहे, फक्त ह्याच्यापेक्षा कमी गाढता आहे त्या रंगाची. चक्रमल म्हणून लिहिलंय त्यांनी आता त्या चार्टमध्ये. चक्रमल नाही हो, आता ह्याची फक्त डार्कनेस कमी कमी करत जायचं एवढंच. आता हे एकदम डार्क रेड आहे. कुठलाही असेल तर त्याचं डार्कनेस कमी कमी करत जावा, त्याच्यानुसार सांगितलंय त्यांनी. हे त्यापेक्षा लाईट आहे. पुढं सांगितलं प्रत्याख्यानावर रणजनित चॉकलेटी म्हणा थोडक्यात. डार्क रेड आहे ना, त्यापेक्षा कमी का चॉकलेटी जास्त असतं, रेड जास्त डार्क असतं, कमी असतं कुठं जास्त असतं भैया. ब्लॅक मिसळल्यावर होते त्याच्यात चॉकलेटी. बरं समजून घ्या. प्रत्याख्यानावर रणजनित आहे ते त्यांनी सांगितलंय. उदाहरण कसा असतो तो रंग, शरीराचा मळ म्हणजे अजून त्याचं डार्कनेस कमी झालं. आणि त्याच्यानंतर संज्वलन म्हणजे हळदीचा रंग. म्हणजे कशासाठी सांगितलं हे सगळं, म्हणजे या सगळ्यांची शक्ती दाखवायची तुम्हाला की कशी शक्ती पुढं पुढं कमी होत जाते. म्हणून आपल्याला आपले परिणाम पडताळा. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा लोभ करतोय, एखाद्या व्यक्तीवर क्रोध करतोय, किती आपल्या अंतरंगामध्ये त्याला धरून बसतोय आपण, त्याच्यावरून समजतं कुठल्या कषायामध्ये आहात. जसं म्हटलं काय, जर तुम्ही दीर्घ काळपर्यंत क्रोध धरून बसला एखाद्या जीवाविषयी, काय जाऊबाईंनी मला असं म्हणलं होतं, नणंदबाईंनी असं
अशी वागणूक दिली होती किंवा त्यांच्या कोणाच्या फंक्शनमध्ये गेल्यावर आम्हाला असा अपमान केला होता, किती काळ धरून ठेवता हो? किती काळ? 10 वर्षापूर्वी म्हटलं होतं बरं का मला त्यांनी असं, मी जाणारच नाही त्यांच्याकडं. काय केलं? 10 वर्ष कशाला म्हणते, हे अनंत अनुबंधीमध्ये आहात तुम्ही. आणि जर म्हणजे माताजींनी तर एवढं सिंपल सांगितलं, 6 महिन्यापर्यंत तुम्ही जर धरून ठेवलाय ना, समजून घ्या पहिल्या गुणस्थानात पडलात, जरी ज्ञानी असाल तरी सुद्धा 6 महिन्यात ते सुटायसारखं. 6 महिने पण लावू नका. माताजी तर सांगतात सकाळचं सामायिक करताय, संध्याकाळच्या सामायिकापर्यंत सगळं विरघळून जायला पाहिजे, तर आपल्यामध्ये तशा पुरुषार्थ झाला ज्ञानाचा. नाहीतर अजून आपण काय करतोय, कशाची साधना करतोय. नाही, आम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणत नाही, पण आम्हाला जायचं नाही त्यांच्याकडं. आम्ही ज्ञानी आहे, पण आम्हाला काय आता त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचा. काय झालं? कसं ज्ञानी म्हणायचं? ज्ञानी जीव असतो तो असं कोणाच्या विषयी किंतु ठेवत नाही, जंतू ठेवत नाही अंतरंगामध्ये. सम्यक दृष्टी कसं म्हणायचं त्याला? मग जर सम्यक दर्शन झालं तर जीव दिसतो, जीव, वैरी दिसत नाही तो. म्हणून सांगतायत अशी आपली परिणती होण्यासाठी ह्या कषायांचं स्वरूप समजून घ्यायचंय. माझ्या अंतरंगामध्ये जर असे असतील परिणाम, तर मी किती पुरुषार्थ करायला पाहिजे, आता किती मी कमी पडतोय, किंवा किती मला त्याच्या निमित्तात कसे कसे पुन्हा उदय भोगावे लागणार, हे सगळं त्याच्यातून दिसून येतं. एवढा जर एखाद्या सम्यक दृष्टीत समजा इतका असा 6-6 महिने राहिले तर तो मिथ्यात्वात जातो, जाणारच, 100% जाणार. म्हणून तर रामाचं सांगितलं ना उदाहरण. काय झालं? 6 महिने प्रेत घेऊन फिरला लक्ष्मणाचं, कसं काय सुटलं रे नंतर? 6 महिन्याच्या नंतर काय जादू केली का? कोण मंत्रविंत्र फुंकला? निमित्त नाही का ते झालं की कधी तिन्ही निमित्त दाखवले तरी सुटलं नाही प्रेत. हेच सांगायचंय की जेव्हा तो वासना काळ संपला त्या समयाला कोणी काही न सांगता सुद्धा सुटलं. तिन्ही उदाहरणं दिली, पण तिन्ही उदाहरणांमुळे पण सुटलं नाही हे दाखवलं त्याच्यामध्ये. काय? त्या देवांनी आले आणि त्याला प्रात्यक्षिक दाखवलं. काय? एक असं इन्सिडन्स करून की कोणी दगडावर फुल उगवतोय, कोणी ते नांगराला उलटे बैल जोतलेत आणि त्याला नांगरतोय, मेलेले बैल जोतलेत, असं काहीतरी. असं काहीतरी 3 उदाहरणं त्यांनी दाखवली की जेणेकरून ते बघून तरी समजेल की मेलेले बैल कुठं कधी नांगरणार का रे. मग तो त्याला सांगतोय की तुझं कधी मेलेल्या भावाच्या त्या शरीरात प्राण येणार आहेत का? तो जिवंत होणार आहे का? नाही, तुझाच भाऊ मेला असेल, माझं कोण मेलं नाही आहे, असं रामाचे उद्गार. पुढं घेऊन गेला. परत दुसऱ्यांदा त्या दगडावर तो काय बी पेरायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तिथं पीक घेण्यासाठी, शेती करण्यासाठी. मग रामाने म्हटलं की काय मूर्खपणा करतोयस, कधी ते बी त्यात पेरलं जाणार का? कधी त्यातनं उगवणार का? मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, कधी तुझ्या त्या मेलेल्या प्रेतामध्ये जीव उगवणार आहे का परत? पुन्हा रामाने झिडकारलं की माझं कोणी मेलं नाही. असं मोह इतका तीव्र होता त्यामुळं सुटलं नाही. पण 6 महिने झालं की तो वासना काळ संपला, अनुभूती घेणारच जीव. जिथं अनुभूती घेतली तिथं भेदविज्ञान झालं आणि ते सहज सुटलं. तर कशासाठी सांगत होतो, जे काय आपण मायाचारीवर चाललं होतं आपलं, हे सगळे मोहाचे प्रकार आहेत. जोपर्यंत या मोहामध्ये राहणार तोपर्यंत दुःख भोगणार, तोपर्यंत या कुठल्या जीवाला आत्मा दिसणार आहे सांगा? या कषायात असताना या जीवांना सुद्धा आत्मा दिसत नाही. सावधान. काय म्हणले? विरोध करा बघू मला. समजा तो अनुभूती असला किंवा 5वं गुणस्थान केलं तर 15 दिवसाच्या आत अनुभूती. वासना काळ सांगितला रे त्याचा. काय काय? अनंतानुबंधी जनित असेल तर किती वासना काळ? 6. आता काय करायचं? अनंतानुबंधी आहे होतो पहिला गुणस्थानवरती. याला तर नाहीच आहे वासना काळ, अजून त्यांनी अनुभव घेतलाच नाहीये. नाही, मी अनंतानुबंधी विचारलं म्हणूनच तुम्हाला चुकवायला. तर सांगितलं हा जीव अजून स्वभावाकडे आलाच नाहीये. वासना कशाला म्हणायचं? वासना म्हणजे नाही तसं नव्हे. वासना काळ म्हणजे मी आता अनुभव घेतला, मग मी समजा अव्रती सम्यक दृष्टी जीव आहे आणि मी परत परत अनुभव घेऊ शकत नाहीये. मग काय तुमच्या परिग्रहात रमतोय, अव्रतामध्ये रमतोय, असं काय दिसेल तुला बाहेर, पण जोपर्यंत अनुभव घेत नाही तो किती काळपर्यंत राहू शकतो विदाऊट अनुभूती त्या 4थ्या गुणस्थानामध्ये, त्याला म्हणायचं वासना काळ.
म्हणजे एका अनुभूतीपासून दुसऱ्या त्या आत्मानुभवापर्यंतचा मॅक्झिमम पिरियड किती असू शकतो, तर सांगितलं 6 महिने. कुठं गेली? 6 महिने वासना काळ त्याचा. पुढं जर प्रत्याख्यानावरणजनित कषायांमध्ये असणारा जीव असेल तर त्याला जर एकदा अनुभव घेतल्यावर पुन्हा तो विकल्पात गेला आणि विसरला, ध्यान करताना त्याचा उपयोग लागत नाही आहे, समजा काय कषायांमध्ये काय विकल्पांमध्ये अडकलेला आहे, किती काळ जाऊ शकतो त्याचा, तर सांगितलं 15 दिवस. म्हणजे 15 दिवस पर्यंत जर अनुभूती घेतली नाही तरी तो पंचमगुणस्थानामध्ये राहू शकतो. 16वा दिवस उजाडला समजा आणि त्यांनी नाही घेतली तर समजून घ्या 4थ्या गुणस्थानात उतरेल किंवा 1ल्या गुणस्थानात उतरेल. लगेच मिथ्यात्वात नाही इथं जाऊ शकतो की अजून कषायांचा उदय आहे शेवटी, त्यामुळे तिथं काय पुन्हा पुरुषार्थ करेल तर पुन्हा चढेल. तसंच मुनींचं सांगितलं ना 6व्या 7व्यात झुलतात ना ते भावलिंगी संत, पण जेव्हा कषायांच्या अशा उदयात जातात कदाचित ते 4थ्यात 5व्यात 2ऱ्यात 3ऱ्यात 1ल्यात पण जाऊ शकतात. मग त्याच्यानुसार त्यांचा तसा वासना काळ असतो. पण त्यांना ते भावलिंगत्व नाही राहिलं, त्याला पण द्रव्यलिंगी मुनी म्हटलं गेलं. जरी चतुर्थ गुणस्थानात आलेले ते आहेत तरी सुद्धा. तर ह्यांचा वासना काळ किती असतो? अंतर्मुहूर्त. संदृष्टी वर कधी 21 म्हणू नका. म्हणजे सांगायचंय की सगळं करा बहिरंगामध्ये, पण कधी कषाय अंतरंगात धरून ठेवू नका. उलट एखाद्या वेळेस तुम्ही शिवी देऊन सोडून दिलं तर चालतंय. म्हणून म्हणलं ना ते मुनी तुम्हाला ताडण करतील, भयंकर कठोर शब्दामध्ये तुम्हाला तुमचं काय म्हणते तुम्हाला दंड देतील, शिक्षा करतील, पण तरी सुद्धा अंतरंगात त्यांचे तितकं सुद्धा नाही आहे किंतु जंतू. म्हणजे ते सांगून उलट तुम्हाला सोडून देतात, त्यांना परत नंतर दुसऱ्या दिवशी लक्षात राहणार नाही कदाचित काय केलं होतं, असं आपण विसरायला पाहिजे. ते तर घेणार, ते तर छेदोपस्थापना सतत करतात जे आचार्य असतात, प्रायश्चित्त स्वतः घेत असतात ते परत परत. कारण मी असं विकल्पात गेलो, मी दुसऱ्याला दंडित केलं, ह्याचं मला प्रायश्चित्त छेदोपस्थापना करणार परत, असं त्या सगळ्या आचार्यांची परिणती असते. म्हणून तर महाराजांनी शुद्धोम डायरीमध्ये किती ठिकाणी लिहिलं, आज मी विनाकारण बरळलो, आज मी किती बडबडलो, आज मी चुकलो, मी मुनी नाही, मी तर जीव आहे, सगळीकडे किती चांगल्या शब्दात लिहिलंय. मग त्यांनी असं करू शकतात, इतकं चांगली उत्कृष्ट साधना करणारे आपण तर किती वेळा म्हणायला पाहिजे असं, आज मी कशाय केले, चुकलं, त्याला मी क्रोधी बघितलं, त्याला मी वैरी बघितलं, चुकलं, म्हणता का असं कधी? एखाद्याला स्नेही बघितलं ते सुद्धा चुकलं, एखाद्याशी अनुराग सुद्धा चुकीचा आहे आणि द्वेष सुद्धा चुकीचा आहे. मग तेवढं भाव वाचला तरी पाहिजे, ॲटलिस्ट निर्णय पाहिजे की हे चुकतोय. वाटतं का तसं? सांगा, अन्वेषाजवळ असल्या काय वाटतं? किती ती माझी, मी तिची. म्हणजे असं तिथं स्नेह जेवढा वाढणार तेवढा मोह घट्ट होतोय. म्हणून एकदा महाराजांनी उदाहरण दिलं होतं की म्हटले झाड जेवढं वर चाललंय ना, समजून घ्या मुळ्या त्याच्यापेक्षा जास्त खाली गेलेल्या आहेत. जास्त फोफावलेलं झाड असेल तर ते तेवढंच घट्ट पकडलेलं असतं जमिनीला. म्हणून तुमचं फॅमिली किती वाढली हो, आमची फॅमिली लय मोठी आहे, काय फडे दोषी काय ते गांधी वोरा सगळे फॅमिली इतकी आमची मोठी आहे, म्हणले कशात मान कशा आहे लोकांना. अरे बाबांना तुम्हाला हृदय आली तर 10 दिवस बसावं लागतंय, लांब सुद्धा आलं तर सारखं त्या शास्त्रापासून त्या सगळ्या स्वाध्याय ध्यानापासून दूर राहावं लागतं. म्हणजे त्या गोष्टीत अभिमान करायसारखं नाही आहे. आणि ते काय त्या समाजाचं त्या कुटुंबाचं मोठेपणा म्हणजे काय म्हटलं, संसार का बडणारे नरदेह की हार हे. वाटतंय का तसं म्हणताना? कुठं भाव असणं तर होती का तशी आपल्याला? म्हणून कुठे वाढवायचं नादी लागू नका. जितकं आपण ते आम्हाला दीक्षा का घेतली सांगा, माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मला पण नंतर कळालं, मी नव्हती तेव्हा त्यांच्यासोबत असताना. म्हणून म्हणजे जेव्हा माताजी 85ला घरात होत्या, 85च्या आधी, तेव्हाच आमच्या घरामध्ये सगळ्या काका लोकांची लग्न झालेली आणि एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक सगळ्यांची हृदया.
आणि त्यांना शिकायचं असायचं. ते सारखं शास्त्रापासून दूर राहिला. आणि महाराजजी तिथं गावात होते आणि त्यांना ते शास्त्र ऐकायला शिवायला येईना आणि सारखं ते पाळायचं, दूर राहायचं. सगळ्यांचे लेकरन बाळन बास म्हणले आता बाहेर पडले. आता काय राहिलं, रुद्धी राहिलं का सुतक राहिलं. म्हणजे एक जण कोणतरी प्रेग्नंट होता अजून, आता जस्ट होणार होती डिलेवरी, बाहेर पडले. म्हणले आपल्याला तशी रुद्धीच नको. म्हणजे कुठल्या गोष्टीच्या रुद्धीमध्ये अडकतोय आपण. ह्यांचा परिवार वाढला म्हणून त्यांचं ज्ञान वाढलं बाबा, धर्म वाढला असं नाही. उलट तेवढा मोह वाढला हे समजून घ्या. म्हणून जितकं कमी आहे ना तेवढं उलट अल्प परिग्रह असेल तर अल्प कषाय असणार, अल्प मोह असणार, तेवढी साधना आपण उत्कृष्ट करू शकतो. म्हणून आपल्याला साधनेचं ध्येय असावं, आपल्या स्वभावाचं ध्येय असावं. तर या कषायांचा उदय येऊन निघून गेला तरी पण फरक पडत नाही. हे का अंतर्मुहूर्ताची संदृष्टी आहे तशी. म्हणजे कर्णानियोगामध्ये तसं दोन म्हणजे आवली असतं आणि हे संख्याची संदृष्टी आहे. संख्यात आवलीला अंतर्मुहूर्त म्हणतात. मला येत नाही पण तेवढंच मी शिकले होते काहीतरी थोडंसं. चिन्ह आहे ते, त्याला संदृष्टी म्हणतात. अंतर्मुहूर्ताची संदृष्टी तशी असते. चला हो जाणा. सर्व कषायांच्या मलापासून सर्वथा सर्वदा सर्वत्र भिन्न अशा शुद्ध जीवाला जाणा. पहा, कोणतेही गुणस्थान असो, हा मी आत्मा तर सदा सदैव निर्मल आहे, निष्कषाय आहे. या माझ्या आत्म्यामध्ये क्रोध नाही, मान नाही, माया नाही, लोभ नाहीच. निष्कषाय स्वरूप जाणा. जसे सिद्ध भगवान तसाच, अगदी तसाच पवित्र मी आहे. अनुभव करा. कषायांमध्ये सुख नाहीच, कषायांमध्ये प्राण नाहीतच. कषाय म्हणजे माझे सर्वस्व नाहीच, निर्णय करा. कषायांशिवाय देखील मी जगू शकतो. निष्कषाय स्वरूपोऽहम्. निर्दोष स्वरूपो